ड्रायव्हर भावांना आपण आलोय गाडी भरण्यासाठी. आपण जाणार आहोत वाळूज MIDC संभाजीनगर ते जबलपूर. आणि तुम्ही बघू शकता कंपनी गाडी आपली पॅक होती, गाडी ओपन करावं लागलेली सगळी. चला असं आपला. आणि इथून पुढे ही कॅन कंपल्सरी गाडी सोबत ठेवणे, अन्यथा अवघड आहे, खरंच अवघड आहे. मित्रांनो, आपण असंख्य असे क्रेन बघितलेले. ह्या क्रेननं लोड होताना पहिल्यांदा बघतो हा पार्ट जाणार आहे आपल्या गाडीमध्ये जबलपूरसाठी. तर फायनली मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये जनसेट लोड झालेला आहे. आता आपण बांधून घेऊया. आणि ही जी गाडी दिसती, ह्या गाडीनं लोड केलंय ते पाठीमागे जे क्रेन दिसतंय त्या क्रेननं. आपण निघालोय आपल्या नवीन जर्नीसाठी. तब्बल 1 महिन्यानंतर आपण जाणार आहोत जबलपूरसाठी. तर चला, आंघोळ वगैरे झालेली आहे, गाडीवर पाणी वगैरे मारलेलं आहे, गाडीची पूजा वगैरे पूर्ण झालेली आहे. निघूया आता आपण. हो मित्रांनो, 1 महिन्यानंतर आपण आता बाहेर निघतोय. पहिली सिरीज आहे, जस्ट जून महिन्यातील. आपले सलग 2 ते 3 महिने घरीच गेलेत. ते प्रवासच सांगाल मी तुम्हाला, किंवा तुम्ही या माझे व्हिडिओ देखील बघितले असतील तर त्यामध्ये सर्व स्पष्ट होईल तुम्हाला. चला तर निघूया, जास्त वेळ न घेता तुमचं प्रवासात बाकी बोलूया आपण. व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते जालना MIDC आहे. आणि आपण आता समृद्धी चढणार आहोत अवघ्या 4 किंवा 5 मिनिटांमध्येच. मुंबईला जर जायचं असेल तर ह्या ब्रिज पासून इकडं जावं लागतंय. आपल्याला नागपूर जायचं आहे, त्यामुळे आपण सरळ जाणार. त्या ठिकाणी असंख्य अशा गाड्या, ऍक्सिडेंट झालेल्या गाड्या जमा झालेल्या आहे. आणि आपण पुढील काही सेकंदातच समृद्धीला टोल पार केला. हा समोरचा टोल जो दिसतोय ना, तो पार केला म्हणजे आपण डायरेक्टली समृद्धीला चढलोय. संपूर्ण रात्र झोप नाही झालेली वाटतं भैयाची. थोडासा प्रॉब्लेम आलाय आपल्याला एंटर करताना. आपला फास्टॅग स्कॅन नाही झालाय. भैया स्कॅन करतोय आता. तर चला, स्कॅन झालेला आहे आणि निघूया आता आपण समृद्धी महामार्गासाठी. ड्रायव्हर भावांना आपल्या गाडीचे डिझेल टँक फुल आहे, तरी पण एक चेक करूया की ह्या ठिकाणी डिझेल मिळतंय का. कारण की काय झालंय माहिती आहे का, शेवटी समृद्धीला आहे आपण. आणि भारतामध्ये जसं डिझेलचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यानुसार डिझेल मिळतंय का बघूया आता या पंपावरती. आपण समृद्धीला डिझेल घेण्यासाठी थांबलो होतो, परंतु आपली टँक फुल आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे 50 लिटरची कॅन आहे, परंतु कॅनमध्ये आता गव्हर्नमेंट काही डिझेल देणं झालंय. उलट चांगलं काम केलंय गव्हर्नमेंटनं. समृद्धीला तुम्ही बघितलं असं, आता आपण पेट्रोल डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावरती थांबलो होतो, परंतु त्या दादांनी आपल्याला काय, आपल्याकडे बॅरल आहे 50 लिटरचा. कारण की आता इथून पुढं कोणता पंप चालू असेल नसेल सांगता येत नाही, त्यामुळं आपण एक 50 लिटरचं बॅरल आपल्या सोबत ठेवलेलं आहे. परंतु समृद्धीला बॅरलमध्ये डिझेल देत नाही असं त्यांनी सांगितलंय. सरकारनं जो निर्णय घेतला त्या निर्णयाला माझा तर पाठिंबा आहे. परंतु प्रत्येक पंपावरती असंच झालं पाहिजे मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटतंय, जर कॅनेमध्ये डिझेल नाही दिलं तर मग काय ट्रॅक्टर गाडी बाईला बांधून ट्रॅक्टर इथं आणायचा का? असं गव्हर्नमेंट निर्णय घेत आहे आणि ते जनतेला फॉलो करावंच लागतं. बघूया आता आपल्याला डिझेल आता कुठं भेटतंय ते. आपण तर घेणार. आपण आपली सुरक्षा म्हणजे आपल्या गाडीला डिझेल कमी पडू नये या दृष्टीनं आपण नाही 50 लिटर तर 20-25 लिटर का महिना सोबत ठेवणार. चला तर निघूया प्रवासाला. ऍक्च्युअल आपल्याला सकाळी निघायचं होतं 3 वाजता, परंतु गरमी जितकी आहे की रात्री झोपायलाच मला जवळपास 12 वाजलेत. ते तुम्हाला माहिती आहे, सकाळी सकाळी साखर झोप लागते. त्याला सकाळी काही जाग आली नाही. आपण डायरेक्टली उठलो 4:30ला, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालोय. त्यानंतर निघालोय जबलपूरच्या प्रवासासाठी. बघूया आता समोर आणखीन काय काय आपल्याला अडचणीला तोंड द्यावं लागतं. कारण की संघर्ष ड्रायव्हरांसाठी काही नवीन नाही. त्यात तुम्ही 8-10 दिवसापूर्वीच बघितलं असेल की सोमनाथ भाऊ किती परेशान आहे. त्यांचं लायसन पोलीस स्टेशनला जमा आहे आणि त्यांच्यावर पोलीस लोकांनी वेगवेगळे गुन्हे देखील दाखल केलेले आहेत.
बघूया आज काय होत आहे त्या, कारण की आज बोलवलंय सोमनाथ भाऊला पोलीस स्टेशनला. आपण पोहोचलोय आता लाडकारांच्या एक्झिट पॉइंटला. आपण एक्झिट घेत आहोत कारण की नागपूरवर ना जबलपूर लांब पडतंय आणि टोल खर्च देखील वाढतोय. इकडनं जवळपास टोल नाका नाहीये आता आपल्याला अमरावती साईडनं. चला जाऊया, एक्झिट तर घेऊया. बघूया आता आपण जालन्याला समृद्धीवरती चढलो होतो. लाडकारांच्या या ठिकाणी खाली उतरतोय, समृद्धी सोडतोय. तर टोल नाका किती कटतोय ते देखील कळवलं, कारण 25% टोल नाके वाढलेले आहे ऑलरेडी. 2 रुपये 6 पैसे 0.6 पैसे सांगतोय तर खरं ते. बघूया आता, इथं बोर्ड लागलेले आहे रेटचे वगैरे. इंटरव्ह्यू होताना आपला टोल नाक्याला थोडा प्रॉब्लेम आला होता, म्हणजे फास्टॅगला. परंतु आउट होताना काय प्रॉब्लेम आलेला नाही. बघूया आता, पडलच. ड्रायव्हर भावांना आपला 210 किलोमीटरला 385 रुपये टोल कटलाय समृद्धीचा, म्हणजे लगभग 2 रुपये 0.6 पैशांना टोल कटलाय. अरे हे काय बघतोय आपण की समृद्धी उतरून आपल्याला फक्त 5 ते 6 किलोमीटर झालंय आणि लगेच आपल्याला टोल नाका देखील लागलाय. बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं काम बघा भावांनो. पलीकडनं मामा उभा आहे, एक पिकअप थांबवलेली बरं का. बघूया आता, आपल्याला पण थांबवते नाही. टोल नाका बंद आहे बरं का, टोल नाका अजून चालू नाही झाला, होईल लवकरच चालू. हळतं उघडं आहे पण लवकरच हा देखील टोल नाका चालू होणार. म्हणजे तुम्ही समृद्धी उतरले का लगेच तुम्हाला टोल लागणार एक 5 किलोमीटर पर्यंत. जास्त अंतर पण नाहीये. समृद्धी उतरून तुम्ही 5 किलोमीटर आले ना मूर्तिजापूर साईडला तर लगेच टोल लागणार. ड्रायव्हर भावांना आपण सध्या आहोत अमरावती बायपासला. एक 5 किलोमीटरचा बायपास आहे. बायपास मारून आपण मोर्शी, वरुड, पांढुर्णा या मार्गे निघणार आहोत. नागपूरला आपल्याला जाण्याची गरज नाही, बघू शकता. आणि एक 2-3 दिवसाखाली इकडं पाऊस झाल्यामुळं थोडं वातावरण जे आहे ना, थोडं वातावरण चेंज झालेलं आहे. म्हणजे थोडंसं ऊन कमी वाटतंय बरं का, कारण आता दुपारची जवळपास 12 वाजायला लागली. आणि माझ्या समोर बघू शकता या साईडला इकडं अमरावती पडतं. आपण अमरावती बायपासला आहे सध्या. ॲक्च्युअल हा बायपास म्हणजे डायरेक्ट नागपूर ते जळगाव हायवे. जेवायला आपण थांबलो वरुडमध्ये आणि 30 किलोमीटर पांढुर्णा म्हणजे एमपी प्रवेश. या चटणी साधं जेवण करतोय आपण वरुडमध्ये. चला या जेवण. मंथ एंड असल्यामुळं आपण घाबरलो, वरुडमध्येच थांबलो 6 घंटे आणि आता निघालोय. आता वाजले 9. घाबरत एंट्री केली आपण एमपी मध्ये. परंतु काय नाही, 50 रुपये शिल्लक घेतले फक्त त्यांनी साहेबांनी, बाकी गाडी सोडून दिलेली आपली. आता चला जेवायचं ठिकाण बघावं लागेल. शिवणीमध्येच जेवणार आपण आता. या जेवायला आपण थांबलो जेवणासाठी संस्थांच्या 20 किलोमीटर समोर. रात्री जेवायला जातात 10. आपल्याला रात्रीचा 2चा टाइम दाखवतोय जबलपूर. बघूया आता किती वाजते जबलपूरला जाण्यासाठी.